कमाल आहे नाही का? आणि मग इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर, त्या संघर्षानंतर अखेर तो दिवस उजाडला, ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. ती मालिका होती जुळून येती रेशीम गाठी, जी 2013 साली आली. आणि खरं सांगायचं तर ह्या एका मालिकेने सगळं चित्रच पालटून टाकलं. हा तिच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. प्राजक्ता स्वतः म्हणते की जुळून येती रेशीमगाठीनंतरच सगळं काही व्यवस्थित जुळून आलं. तिच्यासाठी ही एका नव्या पर्वाची, एका यशस्वी पर्वाची सुरुवात होती. आणि हा बदल किती मोठा होता हे आपल्याला या आलेखातून स्पष्ट दिसतं. 2013च्या आधी एक संघर्ष करणारी कलाकार आणि 2013 नंतर घराघरात पोचलेली मेघना, महाराष्ट्राची लाडकी स्टार. तिचा संघर्ष आता खऱ्या अर्थाने यशात बदलला होता. पण ती इथेच थांबली नाही. एका यशावर समाधान मानणाऱ्यांपैकी ती नव्हतीच. यानंतर तिने स्वतःला सतत नव्याने घडवलं आणि एका कलाकाराच्या रूपात तिचा खरा विकास सुरू झाला. आणि हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे. तिने स्वतःला कधीच एका चौकटीत बांधून ठेवलं नाही. मालिकांमधली ती सगळ्यांना आवडणारी गर्ल नेक्स्ट डॉर, ते थेट चित्रपटांमधल्या वेगवेगळ्या भूमिका, महाराष्ट्राची हास्यजत्रामधून एक हुशार सूत्रसंचालक म्हणून ती समोर आली. रानबाजारसारख्या सिरीजमधून तिनं तिच्या अभिनयाची एक वेगळीच धाडसी बाजू दाखवली आणि फुलवंती सिनेमातून तर ती निर्मातीसुद्धा बनली. तिची ही रेंज बघा. पांडू सिनेमात तिने चक्क खलनायिका साकारली आणि त्यासाठी अवॉर्डही जिंकला. हास्यजत्राने तिला घराघरात पोचवलं. रानबाजारमधल्या तिच्या कामाचं तर समीक्षकांनी सुद्धा प्रचंड कौतुक केलं. आणि फुलवंतीसाठी तर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कमाल आहे नाही का? म्हणजे ती फक्त एक अभिनेत्री नाहीये. ती एक अभिनेत्री आहे, एक कमाल होस्ट आहे, एक उत्तम नृत्यांगना आहे. इतकंच नाही तर एक उद्योजिका आणि लेखिकासुद्धा आहे. तिचा स्वतःचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. प्राजक्तप्रभा नावाचं कवितांचं पुस्तक आहे आणि तिची डान्स अकॅडमी तर आहेच. खरंच एक परिपूर्ण कलाकार. तर मग तिच्या या संपूर्ण प्रवासातून, तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या टॅलेंटवर विश्वास ठेवा आणि त्याला सतत पैलू पाडत राहा. संघर्षाच्या काळात धीर सोडू नका. प्रत्येक संधीला आपलंसं करा, मग ती छोटी असो वा मोठी. कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी, स्वतःचा सन्मानासाठी उभं राहायला शिका. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जो प्राजक्ताची ही कहाणी ऐकून प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. असं कोणतं स्वप्न आहे ज्यासाठी आपण कोणत्याही अग्निपरीक्षेला सामोरं जायला तयार आहोत?